इथं ना मला एक डब्याची रॅक पूर्ण खाली करून पूर्ण क्लीन करून घ्यायची होती. पण मला प्रश्न पडला होता, की सुरुवात कुठून करू? कारण आता डब्बे काढायचे म्हणले, की सर्व त्याच्यामधल्या डाळी वगैरे सर्व सामान बाहेर काढावं लागतं आणि मग दिवसभर काम पुरतं. तर बऱ्यापैकी माझे बाकीचे सर्व कामं आटपले होते. तसे मी 1-2 डब्बा असे जसे रिकामे झाले तसे पूर्ण घासून घेत असते. परंतु आता सर्व क्लीन करून घेऊयात म्हटलं. कारण पुढं होत नाही मग माझं करणं. तर मग आताच थोडं-थोडं सर्व क्लीन करून घेऊयात म्हटलं. तर मग आज राहू दिलं आणि आता उद्या पण नाही होत. उद्या बाईचा डान्स आहे, तर मग तिच्या स्कूलमध्ये जायचं आहे. तर मग उद्याही होत नाही. आणि गावाकडून शेंगा आलेल्या आहेत म्हणजे आमच्या सोबत आहेत ते आमच्या गावाकडले. तर त्या भाऊच्या आई आल्या होत्या, तर त्या आईनेच आणल्या होत्या शेंगा. तर मग छान अशा शेंगा सोलून घेतल्या. आणि बघा खाली जे पट्टा बांधला तर ते दरवाजासमोर कपडे वगैरे दिसत नाहीत. तर तिथं ऊनही छान पडतं. तर त्यासाठीच म्हटलं इकडून छान असा पट्टा बांधून द्या. तर छान झालं कपडे वगैरे टाकायला आता म्हणजे दरवाजासमोर दिसत नाही जास्त. कारण येता जाता ते डोक्याला लागत होते. त्याच्यामुळंच म्हटलं मी, की इकडल्या साईडला छान होते म्हणून. तर मग इकडून असा पट्टा बांधून घेतला. आणि मग राहिले होते काही भांडे वगैरे लावायचे, तर ते भांडे लावून घेतले. आणि डाळी मी सुकवायला उन्हाला ठेवल्या होत्या, तर त्या काही डब्बे काही ओलेच होते, तर त्याच्यासाठी मग मी तसेच ठेवले सध्याचे. तर नंतर कोरडे करून त्याच्यामध्ये टाकून घेते म्हटलं डाळी वगैरे. तर मला आता बऱ्यापैकी सर्व कामं आटपून ठेवायचे आहेत, कारण उद्या सकाळी 9 वाजताच बाईच्या स्कूलमध्ये जायचं आहे. तिचा डान्स आहे त्याच्यामुळं. आणि ही जी गाळणी दिसत आहे ना, तर ही गाळणी मला काकूने दिली वाणामध्ये आणि माझ्या छान उपयोगी सुद्धा पडत आहे. तर छान आहे. तर चला